सगळे म्हणत होते लकूला नेत नाही जेवायला, एकटाच जातो. मग मी सौरभ आणि लकू निघालो. जाता बस स्टँडचं दर्शन घेतलं ना आलो सासरवाडी हॉटेलला जेवायला. इकडं अमृतवाणी सरांचा मित्र परिवार आलो होता जेवायला. ते म्हणे कसं वाटतंय सासरवाडीला आलो. म्हटलं सर हॉटेल म्हणे हा. मग बाहेर गार्डन बिर्डन म्हणलं येतं, खतरनाक कार्यक्रम ओके मध्ये. लकू ना पहिलं सूप बोलावलं, सूप तर त्याला तर लय गोडवाणी लागलं. मग आलं मेनू काढलं, त्यांना म्हणलं तुम्हीच ऑर्डर करा काय सांगायचं ते. त्यांनी 3 चिकन थाळे सांगितलं. म्हणलं ओके मध्ये. इकडे सर लोकांचा मित्र परिवार जे होतं त्यांना म्हणलं प्रतिक्रिया काही. एकच नंबर मटण आहे सासरवाडीला, आम्ही आलो तुम्ही पण या. सरांची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर आम्हाला तर मोकार भूक लागली. आपल्या पहिल्या थाळ्या आल्या, त्यांना म्हणलं येऊ द्या बोल, लईच भूक लागेली, काही विषय नाही. लकूला म्हणलं तू चालू कर चाल. लकू म्हणतो लईच पदार्थ येऊ. आणि याना तर पदार्थ पाहिलं सौरभ तर बार हँग झाला डायरेक्ट. लकूला म्हणलं कसं वाटतंय, तो म्हणतो लय भारी. मग चांगल्यापैकी जेवण बिवणं ओके मध्ये झाली. शेवटती म्हणे आम्ही उठवतो आता. शेवटी म्हणलं आचार्याची गाठ घेऊ, काय बनिते आहे म्हणलं. मालकाला म्हणलं काय विशाल भाऊ सासरवाडीला आल्यासारखं वाटलं का? 100% लकू त्या बा उताना झाला बार ओके झाला तो. ते म्हणे डबल या तुम्ही. म्हणलं आम्ही येतो ना, आपली पब्लिक येणार म्हणलं. मस्त पैकी निघालो म्हणलं सासरवाडीला. बाय केला म्हणलं. सासरवाडीचा पाहुणचार लय ओके मध्ये झाला. मग आलो जरा थंड घ्यायला, थंडी गारट्यात थंड खाऊ म्हणलं. आईस्क्रीम हो पोराने आईस्क्रीम खाल्लं. म्हणलं आता घरी निघा गपचित.